हॅलो फ्रेंड, E34 स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. कसं आहे तुमचा अभ्यास व्यवस्थित आहे ना, असे मी समजते. आज मी माझ्या डेलीच्या रूटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला खरंच इथून एक प्रेरणा मिळणार, एक मोटिवेशन मिळणार, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला जर अभ्यासाची सुरुवात करायची असेल किंवा तुम्हाला काहीतरी बनायचे असेल किंवा तुम्हाला काहीतरी कोणत्या गोष्टी जर तुमचा विचार असेल आणि कसं करायचं जर तुम्हाला म्हणजे ती सुरुवात समजत नसेल तर तुम्हाला इथून जर तुम्हाला ह्या माझ्या कंटेंटपासून जर मार्ग सुचत असेल तर आम्ही स्वतःला लग समजेन. एक मी पाटील सरांच्या नितीन पाटील सर आहेत. खरंच खूप छान सांगतात. त्यांचा मी एक विचार सांगत आहे की त्याने एक सांगितलेलं आहे की एक दगड असतो तो खूप कठोर असतो आणि त्या दगडावर एक दिवस वारंवार एक पाण्याचे थेंब थेंब पडत असते. त्या दगडावर पाण्याच्या वारंवार थेंब पडत असल्यामुळे त्या दगडावर एक दिवस तो कठोर दगडावर भेग पडून जाते. म्हणजे म्हणण्याचा उद्देश एकच आहे की जर आपला कंटिन्यू जर सातत्य अभ्यासमध्ये असेल किंवा सातत्य आपल्या कोणत्याही गोष्टी ड्रीमपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा जो एक आपण विचार केलेला आहे त्या ड्रीमपर्यंत आपण पोहोचण्यासाठी जर आपला डेलीच्या रूटीन असेल किंवा डेलीच्या सातत्य असेल तर नक्की आपल्याला त्या ड्रीमपर्यंत पोहोचण्यासाठी कोणी थांबवू शकणार नाही. जर आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर आपण सुरुवात करायसाठी आपण कोणतीही जिम्मेदारी आहे त्या जिम्मेदारी पार पाडल्यानंतर आपला जो ड्रीम आहे त्या ड्रीमपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सातत्य असणे खूप गरजेचे आहे. आता सातत्य म्हणजे का, जीवनामध्ये आपण आलेलो आहोत तर आपल्याला त्या संघर्ष करणं खूप गरजेचे आहे. आता संघर्ष म्हणजे कसा, तर आपले कर्म खूप असणं खूप गरजेचे आहे. आपण जर सातत्य असलं, जर आपण डेलीचे 4-5 तास अभ्यास केलं, अभ्यास जर तुमची जी आवड आहे, तुम्हाला जो छंद आवडतो, तुम्हाला जोही काही आवडते त्यामध्ये रुची असेल तर ते रुची तुमची बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. कुणाला शिकण्याची कौशल्य असते, कुणाला शिकवण्याच्या खूप आवड असतो, कुणाला खूप काही गोष्टी असतात. ते कौशल्य तुम्ही बाहेर काढा आणि त्या गोष्टीचा विचार करा आणि समोर व्हा. जर आपण डेलीचे रूटीन, आता खूप लोकांना थंडीचे खूप म्हणजे झोप येत असते. जर थंडीची झोप येत असेल तर आपण जे काय ड्रीम विचार केला त्या ड्रीमपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला संघर्ष खरंच करावा लागेल. संघर्ष करू नये तर आपल्याला सक्सेस कधीच मिळणार नाही. आपल्या डेलीचे 4-5 तास आपल्याला खरंच अभ्यासमध्ये काढणं खूप गरजेचे आहे. जर आपण डेलीचे 4-5 तास आपण अभ्यास करू तेव्हाच आपल्याला सक्सेस मिळू शकते. कारण की आपल्याला सक्सेस मिळण्यासाठी खूप काही आपले काटे म्हणतात ना, तुम्ही संघर्ष करा. संघर्षामध्ये इतके काटे राहतात की काटे असताना एक दिवस आपल्याला आपली मेहनत एवढी त्या संघर्षापर्यंत त्या काट्यापर्यंत एक दिवस काटेसुद्धा आपल्याला त्या काटेमध्ये जात असताना काटेसुद्धा आपल्याला रुतणार नाही. एवढी आपली मेहनत जर आपली असणार तर खरंच आपल्याला त्या गोष्टीच्या पर्यंत पोहोचण्यासाठी कोणी आपल्याला थांबवू शकणार नाही. म्हणून आपल्याला डेलीचे रूटीन असणं गरजेचे आहे. आता डेलीचे म्हणजे आपले जे आता हे जे काही मी आता तुम्हाला सांगत आहे माझ्या डेलीचे रूटीनमध्ये मी सकाळपासूनची भांडे धुणे राहते, माझा स्वयंपाक राहते, मुलांना जे काही आंघोळ त्यांचे डेलीचे मुलांना नेऊन देणं आणणं, कपडे धुणे राहते, पोछा राहते, हे सगळं जी आपली रिस्पॉन्सिबिलिटी राहते, हस्बंडची जिम्मेदारी राहते, परिवाराला ची जिम्मेदारी राहते, हे सगळे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हिच्याशिवायसुद्धा आपली काही ड्रीम आहेत त्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी सुद्धा आपल्याला मेहनत करणं खूप गरजेचे आहे.
म्हणतात ना, चिकाटी असणं खूप गरजेचे आहे. चिकाटीशिवाय काही आपण करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला मेहनत करणं खूप गरजेचे आहे. आपल्याला हातात आपल्याला कोणत्या गोष्टीच्या जर आपल्याला खंत वाटत असेल, दुःख वाटत असेल, त्या गोष्टीच्या दुःख करत करणं हे चुकीचे आहे. त्या गोष्टीपासून आपल्याला त्या दुःखापासून आपण कोणते मार्ग शोधतो, त्या शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. जर आपण प्रत्येक गोष्टी आपण त्या गोष्टीच्या खंत करत बसून का माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, किंवा खूप काही गोष्टी आपण असे असतो की खूप काही गोष्टीचा विचार करत करत आपले आयुष्य संपवून देतो आणि ते गोष्ट आपल्याला फक्त विचारशिवाय काही दुसऱ्या गोष्टी आपल्याला माहीत नाही राहत ना, आपण तिथून काही सुरुवात करत नाही. म्हणून आपल्याला छोट्या छोट्यापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. जे तुम्ही काही विचार केल्या कोणत्याही व्यक्ती काही असो, जे कोण्या व्यक्तीला बिझनेस करायचे असेल किंवा काहीतरी तुमची काही कौशल्य असेल, ते बाहेर काढण्याचे प्रयत्न करा आणि ते समोर आणण्याचे प्रयत्न करा. आयुष्य एकदाच मिळालेलं आहे आणि तो पुन्हा आपल्याला मिळणार नाही. तर त्यासाठी आपल्याला खूप काही प्रयत्न करणं गरजेचे आहे. आपले काही जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं खूप गरजेचे आहे. आता बघा माझ्या घड्याळामध्ये 1 वाजलेला आहे आणि ह्या दुपारची तुम्हाला माझे रूटीन सांगत आहे की आता माझी बघा जे सकाळपासूनची मी तुम्हाला टायमिंग सांगितलेले आहे. जसं मॉर्निंगला मी 6 वाजता उठले. 6 वाजता उठल्यावर थोडंसं मेडिटेशन करते. त्याच्या आधी मी थोडंसं 1 तास, 1.5 तास अभ्यास करते आणि मग नंतर अभ्यासला सुरुवात म्हणजे स्टा 1 वाजतापासून माझी जी रूटीन केली आज मी. कारण की माझी मुलं बाहेर असताना त्यावेळेच्या मी संधी घेते, त्यावेळेचा मी अभ्यासला वेळ देते की ती वेळ आपल्याला हातातून जाता कामा नये, म्हणून तो वेळ मी अभ्यासला देते. म्हणजे माझ्या मी असं ठरवलेले आहे की जर माझी मुलं आता म्हणजे नाही तर ते बाहेर आहे, तर त्या वेळेत मी अभ्यास करेन. म्हणजे आपल्याला असं रूटीन करायचं आहे की मला कोणत्या किती तास मिळते आणि कुठून वेळ मिळते हे आपल्याला काढण्याची कला असायला हवी आणि आपल्याला तो वारंवार रीड करणं गरजेचे आहे. आज 1 वाजतापासून तर मी 3 तास म्हणजे 4:30 वाजतापर्यंत माझा अभ्यास मी केलेला आहे आणि तुम्ही कसा करता नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा सुरुवात करा आणि असा मी डेलीच्या रूटीन मी असे फॉलो करत असते. अभ्यास मी करत असते. आज माझ्या डेलीच्या रूटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि हा मित्रमैत्रिणी जर माझा हा रूटीन जर तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. आणि मित्रमैत्रिणी जर तुम्हाला माझा व्हिडिओपासून माझा कंटेंटपासून तुम्हाला एक मोटिवेशन मिळत असेल तर मी स्वतःला एक लक समजीन की खरंच माझ्यापासून कोणीतरी सुरुवात केलेलं आहे. तुम्ही सुरुवात करा. कोणताही तुमच्यामध्ये जोही काही कौशल्य आहे ते बाहेर काढण्याचे प्रयत्न करा आणि फालतूच्या गोष्टीकडे लक्ष न देता त्या गोष्टीकडे लढत न बसता तुम्ही सुरुवात करा. अर्ध्या तासापासून, 1 तासापासून, 15 मिनटापासून कुठून बी करा, पण करा. खरंच करा. तुम्ही जे काही विचार केला आहे ते खरंच त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सुरुवात करा. चला आज भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तेव्हापर्यंत ठीक आहे. बाय.